हाय फ्रेंड्स, हाय स्मेस. हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे. कर्नाटक TET परीक्षासाठी हा इम्पॉर्टंट व्हिडिओ ठरणार आहे. या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून बहुपर्यायी प्रश्नांचं सिरीज किंवा प्रश्न आणि त्याची उत्तरे आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे परीक्षासाठी. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, वेळ न घालवता या ठिकाणी काही महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत. खालील प्रत्येक अपूर्ण विधानासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. योग्य उत्तर लिहा. तर यासाठी पहिला प्रश्न आहे, यांच्या कारकिर्दीत ख्रिश्चन धर्म रोमचा राज्यधर्म बनला. मी डायरेक्टली उत्तर सांगणार आहे. या ठिकाणी 4 पर्याय दिले आहेत. पहिला 1 कॉन्स्टँटिन, बी ज्युलियस सीझर, सी ट्राजन, डी मार्क्स ऑरेलियस. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ख्रिश्चन धर्म रोमचा राज्यधर्म बनलेला आहे, ते म्हणजेच कॉन्स्टँटिन यांच्या कारकिर्दीमध्ये. दुसरा प्रश्न आहे, प्रेषित मुहम्मद यांच्या उत्तराधिकाऱ्यांना असे म्हणतात. काय म्हणतात? तर ते बी खलिफा असे म्हटले जाते. यानंतरचा प्रश्न आहे पहा, ज्यू धर्माचे संस्थापक किंवा मूळ पुरुष हे होते. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे अब्राहम. नेक्स्ट प्रश्न आहे पहा, वैदिक विधी आणि आचरण पद्धतीस जवळ असलेला धर्म म्हणजे कोणता आहे? झोरास्ट्रियन धर्म आहे. पुढचा प्रश्न पहा, दुसऱ्या महायुद्धानंतर ज्यूसाठी स्थापन झालेले राष्ट्र म्हणजे इस्रायल. पुढचा प्रश्न पहा, झोरास्ट्रियन धर्मग्रंथ अवेस्ता यामध्ये आढळणारे श्लोक रूपात असलेले साहित्य असे म्हणतात. कशामध्ये? गाथा. त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात आहेत. तर त्याही मधून ऑब्जेक्टिव्ह किंवा परीक्षामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. ते पहा, पाश्चात्य जगातील सर्वात जुना धर्म कोणता? तर सर्वात जुना धर्म कोणता होता? ज्यू धर्म. नेक्स्ट, येशूंना क्रुसावर चढविण्यात आलेले स्थळ कोणते? कोण्या ठिकाणी चढवण्यात आलेलं होतं? ते गोलगोथा या टेकडीवरती. नववा प्रश्न किंवा पुढचा प्रश्न आहे, झोरोस्ट्रियन धर्माच्या मुख्य प्रथा कोणत्या आहेत? कोणत्या होत्या? तर सर्वात महत्त्वाचा म्हणजे पारशी किंवा ज्यू धर्म अहोरा माजदाची पूजा करतो. त्यांच्या पद्धतीमध्ये उपवास, ब्रह्मचर्य आणि शुद्धता यांचा समावेश केलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, दुसऱ्या महायुद्धात 60 लाख ज्यूची हत्या करणारा हुकुमशहा किंवा जर्मन हुकुमशहा कोण होता? कोण होता? अडॉल्फ हिटलर. यानंतरचा प्रश्न आहे, येशू ख्रिस्तांच्या 12 शिष्यांना काय म्हणतात? काय म्हणतात? अपोस्टल्स म्हणतात. पुढचा प्रश्न पहा, प्रेषित मुहम्मद ध्यानात असताना किंवा ध्यानधारणा करत असताना देवदूताने त्यांना काय सांगितले? तुम्ही अल्लाचे प्रेषित किंवा देवाचे म्हणजे पैगंबर आहात असं म्हटलेलं आहे. यानंतरचे काही प्रश्न आहेत. त्यापैकी पहा, पाश्चिमात्य प्रदेशात उदयास आलेले धर्म कोणकोणते? पाश्चिमात्य म्हणजे भारताच्या वायव्य किंवा पश्चिम दिशेकडे असणारे, आशियामध्ये ते यहुदी धर्म होता, झोरोस्ट्रियन धर्म, ख्रिश्चन धर्म आणि इस्लाम धर्म हे धर्म आहेत. यानंतरचा प्रश्न आहे पहा, पाश्चिमात्य धर्मामध्ये कोणते सामान्य घटक ओळखता येतात? तर यामध्ये एका देवावर विश्वास ठेवणे, देवाचे संदेश देवदूताद्वारे पोहोचवले जातात असा विश्वास होता. यामध्ये पैगंबराच्या शिकवणीमधून संकलित केलेले पवित्र शास्त्रांचे पालन करणे अशा प्रकारचे त्या ठिकाणी केलं जात होतं. तर यानंतरचे प्रश्न पहा. या ठिकाणी पहा, गुर्जरा प्रतिहारांचे संस्थापक हे होते. कोण होते पहा? तर गुर्जराचे हरिश्चंद्र हे संस्थापक होते. मुहम्मद बिन तुगलकने आपली राजधानी दिल्लीहून येथे हलविली होती, देवगिरी येथे, हो का नाही? पुढचा प्रश्न पहा, दिल्लीच्या सुलतानामध्ये राज्य करणारी पहिली महिला कोण होती? ये राजिया सुलतान. यानंतरचे प्रश्न पाहूया, तराईंच्या
पहिल्या लढाईत पृथ्वीराज चव्हाण यांनी याला पराभूत केले. कोणाला पराभूत केले सांगा पाहू. मोहम्मद घुरी. यस, मोहम्मद घुरीला. यानंतरचा प्रश्न पहा. पृथ्वीराज चव्हाण यांच्या शौर्य आणि पराक्रमाचे वर्णन करणारी कृती कशामध्ये होते किंवा कशामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचं शौर्य याचं वर्णन केलेलं होतं? पृथ्वीराज रासो. त्यानंतरचा प्रश्न पहा. अल्लाउद्दीन खिलजीने बाजाराचे नियमन करण्यासाठी नियुक्त केलेला अधिकारी होता. कोण होता? शहाना ये मंडी. यानंतरचे प्रश्न पहा. काश्मीरच्या करकोटा राजघराण्याचा प्रसिद्ध राजा कोण होता? प्रसिद्ध राजा कोण होता? ललितादित्य मुक्तापीड. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा. अबूजवळ कोणत्या राजाने मोहम्मद घुरीचा पराभव केला? मूलराज दुसरा यांनी केलेला आहे. यानंतरचा प्रश्न पहा. अल्लाउद्दीन खिलजीच्या दक्षिणेकडील मोहिमेचे नेतृत्व करणारा सेनापती कोण होता? कोण होता? मलिक कफूर. पुढचा प्रश्न पहा. कोणत्या राजाला महाराजाधिराज ही पदवी मिळाली होती? धंगा हे राजपूत घराण्यातील होते. धंगा याला भेटलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा. करकोटा राजवंशाच्या पतनाचे मुख्य कारण काय होते? काय होते? तर ललितादित्यानंतर आलेले राज्यकर्ते त्याच्या इतके प्रतिभावंत नव्हते. कोणापेक्षा? ललितादित्य मुक्तापीड ह्याच्या नंतर येणारे राज्यकर्ते, त्यामुळे पतन झालेले आहे. पुढचा प्रश्न पहा. मुहम्मद बिन तुगलकाची राजधानी हलविण्याचे मुख्य उद्देश काय होते? तर विशाल साम्राज्य राखणे आणि दक्षिणेकडील साम्राज्य आपल्या ताब्यामध्ये आणि सर्व व्यवस्था करण्यासाठी सेंटर पॉईंट म्हणून त्यांनी केलेलं होतं. आणि त्याचबरोबर मंगोल आक्रमणापासून राजधानीचे रक्षण करणे हा त्याचा मुख्य उद्देश होता. कोणाचा? मुहम्मद बिन तुगलकाचा. या ठिकाणी पहा. जग हे मिथ्या आणि ब्रह्म हे सत्य आहे यांची प्रतिपादन केले. कोणी केलेलं आहे? ए. मध्वाचार्य, बी. रामानुजाचार्य, सी. बसवेश्वर, डी. शंकराचार्य. कोणी केलेलं होतं? जग हे मिथ्या आणि ब्रह्म हे सत्य आहे असं कोणी म्हटलेलं होतं? तर ते शंकराचार्याने. डी ऑप्शन्स. पुढचा प्रश्न पहा. बिदर जिल्ह्यातील बसव कल्याण येथे अनुभव मंटपाची स्थापना कुणी केली? कुणी केली? तर या ठिकाणी ऑप्शन्स पहा. ए. माधवाचार्य, रामानुजाचार्य, बसवेश्वर, शंकराचार्य. कोण केलेलं होतं ह्यापैकी? तर बसवेश्वर. पुढचा प्रश्न पहा. रामानुजाचार्यांना आश्रय दिलेला होयसळ राजा कोण? कोणी दिलेलं होतं आश्रय? तर या ठिकाणी ए ऑप्शन्स विष्णुवर्धन, बी. बल्लाळ, सी. विक्रमादित्य आणि डी. बल्लाळ. तर यापैकी कोण दिलं होतं? म्हणजे विष्णुवर्धन. विष्णुवर्धन यांनी रामानुजाचार्यांना आश्रय दिलेला होता. यानंतरचा प्रश्न पाहूया. माधवाचार्य यांनी मांडलेले तत्व कोणते? या ठिकाणी ए. अद्वैत, बी आणि सी. विशिष्टाद्वैत आणि डी. शुद्धताद्वैत. तर कोणी केलेलं होतं? माधवाचार्यानं द्वैत हे तत्वज्ञान मांडलेलं आहे. यानंतरचा प्रश्न पहा. यांच्या शिष्यांना श्री वैष्णव असे म्हणतात. ए. मध्वाचार्य, बी. रामानुजाचार्य, सी. बसवेश्वर, डी. शंकराचार्य. यापैकी कोण असेल सांगा पाहू. तर या ठिकाणी बी. रामानुजाचार्य. पुढचा प्रश्न पहा. कर्नाटकाचे सांस्कृतिक नेते यांना म्हटले जाते. ए. माधवाचार्य, बी. रामानुजाचार्य, सी. बसवेश्वर, डी. शंकराचार्य. कोणाला म्हणतात कर्नाटकाचे सांस्कृतिक नेते? तर ते बसवेश्वरांना. कोणाला? बसवेश्वरांना. पुढचा प्रश्न पहा. भारतातील रामानुजाचार्य यांच्या तत्वज्ञानाने कोण प्रभावित झाले? कोण प्रभावित झाले होते? संत रामदास आणि रामानंद हे सर्वात महत्त्वाचे तत्वज्ञानी प्रभावित झालेले होते. कोणाच्या? रामानुजाचार्य यांच्या तत्वज्ञानामुळे. पुढचा प्रश्न पहा. जगातील पहिले आध्यात्मिक संसद कशाला म्हणतात? तर हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनुभव मंटप. कारण बसवेश्वरांनी अनुभव मंटपाची स्थापना बिदर जिल्ह्यातील बसव कल्याण या ठिकाणी स्थापन केलेले होते.
तर हे जगातील पहिले आध्यात्मिक संसद म्हणून ओळखले जाते. यानंतरचा प्रश्न पहा, शंकराचार्याचे गुरु कोण होते? शंकराचार्याचे गुरु कोण होते? गोविंद भागवत पद. कोण होते? गोविंद भागवत पद. पुढचा प्रश्न पहा, मध्वाचार्याचे जन्म ठिकाण कोणते? मध्वाचार्याचे जन्म ठिकाण उडपीजवळील पाजक हे गाव त्यांचं जन्म ठिकाण होतं. यानंतरचा प्रश्न पहा, यानंतरचे प्रश्न, शंकराचार्यांनी मुक्तीसाठी कोणता मार्ग सांगितला आहे? मुक्तीसाठी कोणता? ज्ञान मार्ग. शंकराचार्यांनी सांगितलेला आहे ज्ञान मार्ग हे मुक्तीसाठी महत्त्वाचा मार्ग आहे, ज्ञान मार्ग. पुढचा प्रश्न पहा, विजयनगरच्या कोणत्या राजवंशातील शासक श्री वैष्णव पंथाचे अनुयायी होते? विजयनगरच्या ह्याच्यामध्ये तर कोण होते? तुळू आणि अरविंदू हे श्री वैष्णव पंथाचे अनुयायी होते. पुढचा प्रश्न पहा, शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या महत्त्वाच्या मठांची नावे सांगा. शंकराचार्यांनी 4 दिशेला 4 मठांची स्थापना केलेली होती. बद्रीनाथ ज्योतिर्पीठ, द्वारका कालिकापीठ, पुरी गोवर्धन पीठ आणि शृंगेरी शारदा पीठ. तर ह्याच्यामध्ये सांगा पाहू, तर पूर्वेकडे कोणतं होतं? पुरी गोवर्धन पीठ, पश्चिमेला द्वारका कलिकापीठ, उत्तरेला बद्रीनाथ ज्योतिर्पीठ आणि दक्षिणेला शृंगेरी शारदापीठ. हे महत्त्वाचं आहे, ह्याच्यापैकी एक प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. पुढचा प्रश्न पहा, रामानुजाचार्य श्रीरंगम वृक्ष सोडून कर्नाटकातील मेलकोट येथे येण्याचे कारण काय आहे? तर या ठिकाणी शैव धर्म स्वीकारलेल्या चोळ राजाने रामानुजाचार्याचा अपमान केल्यामुळे ते पुढे कर्नाटकात आले. कर्नाटकाचा राजा कोण होता त्यावेळेला वेलकम करणारा? विष्णुवर्धन. आणि समजलं. यानंतरचा प्रश्न पहा, द्वैत तत्वज्ञानाचा प्रसार करणाऱ्या माधवाचार्यांचे प्रमुख शिष्य कोण होते? तर त्यांचे शिष्य हे पद्मनाथ तीर्थ आणि नरहरी तीर्थ हे विजयेंद्र तीर्थ आणि वादिराज तीर्थ हे महत्त्वाचे शिष्य होते. तर विजयनगर साम्राज्याची स्थापना केलेले वर्ष, या वर्षी विजयनगर साम्राज्याची स्थापना झालेली आहे. ए 1316, बी 1326, सी 1336 आणि डी 1347. तर यापैकी उत्तर आहे 1336. पुढचा प्रश्न पहा, इब्राहिमचा शहाणपणा, उदारता आणि धार्मिक सहिष्णुतेची साक्ष देणारे कार्य. तर या ठिकाणी ऑप्शन्स, किताब ए नवरस हे इब्राहिमचा शहाणपणा म्हणून किताब ए नवरसमध्ये केलेलं आहे. यानंतरचा प्रश्न पहा, विजयनगरला भेट देणारे 3 पर्शियन राजदूत कोणते? ए मॅगास्थेनिस, बी अब्दुल रजाक, सी इबान बंधुता आणि डी अल्बरुनी. तर कोण दिलेलं आहे? तर ते अब्दुल रजाक. पुढचा प्रश्न पहा, विजयनगर साम्राज्याच्या पतनास कारणीभूत ठरलेले युद्ध कोणते? कोणत्या युद्धामुळे विजयनगर साम्राज्याचा ऱ्हास झालेला आहे? रक्सतंगडी लढाई हे महत्त्वाचं कारण आहे. ह्या लढाईमुळे काय झालेलं आहे? विजयनगर साम्राज्याचं पतन झालेलं आहे. पुढचा प्रश्न पहा, विजयनगरचा राजा ज्याला गज शिकारी पदवी मिळाली आहे असा कोण? तर ए बुक्कराय, बी दुसरा हरिहर, सी दुसरा देवराय, डी हरिहर. तर कोणाला मिळालेलं होतं? दुसरा देवरायाला मिळालेलं होतं, दुसरा देवराय. यानंतरचा प्रश्न पहा, राज्य प्रशासनाच्या बाबतीत त्यांचे व्यावहारिक ज्ञान प्रकट करणारे कृष्णदेवराय यांचे एक कार्य कोणतं होतं ते? तर त्यांचं एक कार्य कोणतं आहे? म्हणजे ऑप्शन सी ए अमुक्त मल्यदा, बी जांबवंती कल्याण, सी रसमंजरी, डी भरतेश वैभव. यापैकी कोणतं आहे उत्तर सांगा पाहू? ये अमुक्त मल्यदा हे महत्त्वाचं आहे कृष्णदेवरायाचं. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, श्रवणबेळगोळ येथे सापडलेल्या शिलालेखातून काय दिसून येते? तर काय दिसते? तर या ठिकाणी श्री वैष्णव आणि जैन यांच्यातील धार्मिक मतभेद दूर करून संवर्धन समन्वय साधला याचा उल्लेख आढळतो. सर्वात महत्त्वाचा म्हणजे. यानंतरचा प्रश्न आहे बघा, फिरोजाबाद नावाची नवीन राजधानी कोणी बांधली? कोणी बांधलेला आहे? फिरोज शाह यांनी बांधलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, श्रीकृष्ण
बघा, श्रीकृष्णदेवरायाच्या मंदिराला भेट देणाऱ्या परदेशी पर्यटकांची नावे सांगा. तर कोण होतं भेट दिलेले? पोर्तुगीज प्रवासी पायस व बर्बोसा यांनी दिलेलं होतं. कृष्णदेवरायाच्या मंदिराला भेट दिलेलं होतं. जामिया मशीद कोणी बांधली? कोणी बांधलेलं आहे? मोहम्मद शहानं बांधलेली आहे. यानंतर कंपनाच्या विजयाबद्दल सांगणारे कार्य कोणते? कोणतं आहे? श्री मधुरा विजयम. कोणतं आहे? मधुरा विजयम. श्री मधुरा विजयम. विजयनगर राजवाड्यात साजरे होणाऱ्या सणांची नावे कोणती आहेत सांगा? होळी, दसरा आणि दीपावली हे सण साजरा केले जात होते. यानंतरचे प्रश्न पाहूया. या ठिकाणी पहा, अहोम राजवंशाचे संस्थापक ए जयध्वज सिंह, बी उदयादित्य सिंह, सी चक्रध्वज सिंह आणि सुकपा. डी सुकपा. तर यामध्ये अहोम राजवंशाचे संस्थापक कोण आहे किंवा अहोम राजघराण्याचा संस्थापक सुकपा आहे. पुढचा प्रश्न पहा, मुघल सम्राट ज्याने दीन ए इलाही नावाचा एक नवीन धर्म स्थापन केला होता? ए अकबर, बी बाबर, सी शहाजहान आणि डी जहांगीर. कोणी केलं होतं? ए अकबर आणि दीन ए इलाही या नवीन धर्माची स्थापना केली होती. यानंतरचा प्रश्न पहा, दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला बांधणारा मुघल सम्राट. दिल्लीमध्ये जो लाल किल्ला आहे, दर राष्ट्रीय सणांना पंतप्रधान त्या ठिकाणाहून झेंडा फडकून भाषण केले जातात. तर ते लाल किल्ला कोणी बांधलेलं होतं? ए अकबर, बी बाबर, सी शहाजहान आणि डी जहांगीर. कोण होता सांगा बरं मुघल सम्राट? तर या ठिकाणी सी शहाजहानने बांधलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा, शिवाजी महाराज आणि जयसिंग म्हणजेच किरकोळ यांच्यातील करार झालेला होता. कोणता करार झाला होता? तर या ठिकाणी ए रायगडचा, बी पुरंदरगडचा, सी पुणे करार या डी सिंहगड. तर कुठला झाला होता? शिवाजी महाराज आणि जयसिंग यांच्यामध्ये पुरंदरगडचा तह झालेला होता. यानंतरचा प्रश्न पहा, अहोम साम्राज्याचे वैभव वाढवणारा सेनापती. ए विजयध्वज, बी लचित बोरफुकन, सी चक्रध्वज सिंह आणि डी गदाधर सिंह. कोण होता सांगा पाहू? तर या ठिकाणी लचित बोरफुकन. कोण? लचित बोरफुकन. बी ऑप्शन्स. पुढचा प्रश्न पहा, पानिपतचे पहिले युद्ध या वर्षी झाले. ए 1520, बी 1521, सी 1526 आणि डी 1530. तर कुठल्या वर्षी झालेलं आहे पहिलं पानिपतचं युद्ध? 1526ला. यानंतरचा प्रश्न आहे पहा, हळदी घाटाच्या युद्धात अकबरनी पराभूत केलेला राजा कोण आहे सांगा पाहू? अकबर पराभूत केलेला राजा कुठला आहे सांगा पाहू? तर या ठिकाणी राणा प्रताप. ये. पुढचा प्रश्न पहा, फतेपूर सिक्री येथे पंचमहाल कोणी बांधला? कोणी बांधलेला आहे? ए बाबर, बी शहाजहान, सी औरंगजेब आणि डी अकबर. कोणी बांधलेला आहे? अकबरानं. यस, डी ऑप्शन्स. तर यानंतरचे प्रश्न पाहूया. तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा. तर पुढील व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मिळतील. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट आहे, त्यासाठी शेवटपर्यंत पहा. तर यानंतरचा प्रश्न आहे पहा, कोणत्या राजाने दाम आणि रुपया नावाची नाणी चलनात आणली होती? कोणी आणलेले होते सांगा पाहू? शेरशाह शुरीने. कोणी आणलेलं आहे? शेरशाह शुरीने दाम नावाचं आणि रुपया नावाची नाणी चलनात आणलेलं होतं. पुढचा प्रश्न पहा, कोणत्या युद्धात बाबरने इब्राहिम लोदीचा पराभव केला होता आणि भारतात मुघल राज्य स्थापन केले? इब्राहिम लोदी हा दिल्ली सुलतानशाहीमधील गुलाम वंश, तुगलक वंश, खिलजी वंश, सय्यद वंश आणि लोदी वंश. तर शेवटचा राज्यकर्ता कोण होता? बादशाह इब्राहिम लोदी. तर याचं बाबराने काय केलं होतं? पराभूत केला होता. तर हे पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये. यानंतरचा प्रश्न पहा, अहोम राजवंशातील महत्त्वाच्या राज्यांची नावे सांगा. सांगा पाहू? तर या ठिकाणी राज्यकर्ता जयध्वज सिंह,
चक्रध्वज सिंह आणि उदयादित्य सिंह हे अहोम राजवंशातील महत्त्वाचे राजांची नावे, राज्यकर्ते, राजा. यानंतरचा प्रश्न पहा, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कोणत्या वर्षी झाला? कोणत्या वर्षी झाला सांगा पाहू. नक्कीच तुम्हाला माहिती आहे, 1674 रायगडावरती, राईट. यानंतरचा प्रश्न पहा, घोड्यावर शिक्का मारण्यासाठी अकबरने कोणता वेगळा विभाग सुरू केला होता? सांगा पाहू. तर या ठिकाणी दाग महल. पुढचा प्रश्न पहा, अकबर काळातील प्रसिद्ध जमीन महसूल मंत्री कोण होते? कोण होता? तोडरमल हा प्रसिद्ध मंत्री होता, महसूल मंत्री. तर हा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारलेला आहे. यानंतरचा प्रश्न पहा, मराठा काळात गोळा केलेल्या प्रसिद्ध जमीन महसुलांची नावे सांगा. कोणते केले जात होते मराठा काळामध्ये? मराठा साम्राज्याच्या वेळेला चौथाई आणि सरदेशमुखी हे कर गोळा केलं जात होतं. पुढचा प्रश्न पहा, अहोम राजवंशाची राजधानी कोणती होती? तर या ठिकाणी चेरोई हे महत्त्वाची राजधानी होती. यानंतरचा प्रश्न पाहूया. पहा, चैतन्याच्या तत्त्वज्ञानांचा संग्रह हे भक्तिपंथातील महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या ठिकाणी ऑप्शन्स आहे चैतन्य अमृत, बी चैतन्य दर्शन, सी चैतन्य चरितामृत, डी चैतन्याचा परिचय. चैतन्य चरितामृतमध्ये आहे ऑप्शन सी. नेक्स्ट आहे प्रश्न पहा, कबीरांच्या हिंदीमध्ये रचलेल्या साहित्याला खालीलप्रमाणे म्हणतात. काय म्हणतात? ए दोहे, बी गीता, सी भजने आणि डी वचन. तर दोहे असे म्हणले जाते. पुढचा प्रश्न पहा, ऐक्य धर्म किंवा वैष्णव चळवळ सुरू करणारा संत कोण होता? तर ते ऑप्शन सी आहे रामानंद, बी तुकाराम, सी शंकरदेव, डी चैतन्य. कोणी केलेलं होतं? तर शंकरदेवानी केलेली होती. शंकरदेवानी वैष्णव चळवळ सुरू केलेली होती. मीराबाईंनी रचलेले हे भजन लोकप्रिय झाले. कोणी केलेलं होतं? ऑप्शन्स पाहूया. दोहे, गीता, भजने आणि वचन. काय म्हटलं जातं सांगा पाहू. मीराबाईंनी रचलेले भजन कोणते होते? लोकप्रिय झालेले होते ते म्हणजेच भजने. भजन त्यांनी प्रसिद्ध केलेले आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, कर्नाटक संगीताचे पितामह असे कोणाला म्हणतात? ए कनकदास, बी पुरंदरदास, सी कबीरदास आणि डी रामानंद. कोणाला म्हणतात? पुरंदरदास, बी ऑप्शन्स. पुढचा प्रश्न पहा, लंगर नावाची जेवणाची शाळा कोणी सुरू केली आणि कोणत्या धर्मामध्ये केली जाते लंगर नावाची जेवणाची व्यवस्था? ए शंकरदेव, बी चैतन्य, सी गुरु नानक, डी रामानंद. त्याला ह्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच माहिती असेल. सी गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक. यानंतरचा प्रश्न आहे ते पाहूया. सुफी तत्त्वज्ञानाचे समर्थन करणारे काव्यलेखन कोणते आहे? कोणते होते सांगा पाहू. तर कुतुब यांची भृगवती आणि मलिक मुहम्मद जैसीने लिहिलेल्या पद्मावती काव्य यांच्या रचनात सुफी तत्त्वज्ञानाची कल्पना आढळून येते. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, मोहन तरंगिणी कोणी लिहिली? कोणी लिहिली? मोहन तरंगिणी कनकदासांनी लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, कबीरपंथी म्हणजे कोण? कबीरपंथी असे कबीराच्या अनुयायांना म्हणतात, म्हणून कबीरपंथी म्हणून ओळखलं जातं. पुढचा प्रश्न पहा, सरनीय नावाची व्यवस्था कोणी सुरू केली? कोणी केली होती? श्रीमंत शंकरदेवानी. पुढचा प्रश्न पहा, कठीण प्रसंगी धैर्य सोडू नये, मानवी जन्म फार मोठा आहे. बघा किती मोठा प्रश्न आहे आणि चांगला प्रश्न आहे. कठीण प्रसंगी धैर्य सोडू नये, मानवी जन्म फार मोठा आहे. हे जीवन तत्व कुणी सांगितले? तर हे पुरंदरदासांनी सांगितलं आहे. हे कर्नाटकाचे संगीत म्हणून पितामह म्हणून ओळखले जातात. तर त्यांनी म्हटलेलं आहे पुरंदरदास. तर पुढचा प्रश्न पहा, रिवायत साहित्याचे संस्थापक कोण? तर शशुनाळ शरीफ यांना ओळखले जाते. तर यानंतरचे प्रश्न पाहूया. तर या ठिकाणी पहा, पुनर्जीवनाचे जनक कोणाला म्हणतात? पुनर्जीवनाचे जनक डॅश डॅश. ए पेट्रॉर्क, बी बोकाचिओ, सी लायोला, डी बिस्मार्क. कोणाला ओळखतात? फ्रान्स पेट्रॉर्क हे पुनर्जीवनाचे जनक म्हणून ओळखले जातात. यानंतरचा प्रश्न पहा, मार्टिन लुथरच्या अनुयायांना डॅश म्हणतात. ए प्रोटेस्टंट, बी कॅथॉलिक, सी मुस्लिम,
डी ख्रिश्चन. काय म्हणतात सांगा पाहू? प्रोटेस्टंट म्हणजे मार्टिन लुथरने त्यांच्या अनुयांना प्रोटेस्टंट असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न पहा. प्रतिसुधारणा चळवळीचा नेता हा आहे. तर कोणाला ओळखता सांगा पाहू प्रतिसुधारणा चळवळीचा नेता म्हणून? ए इग्नेशियस लायोला, बी बिस्मार्क, सी लेनिन, डी एले विटन. कोणाला म्हणता सांगा पाहू? तर हे इग्नेशियस लायोला, ई ऑप्शन्स. यानंतरचा प्रश्न पहा. स्पिनिंग जेनी यंत्राचा शोध यांनी लावला. कोणी लावलेला आहे? जेम्स हार्ग्रीव्ज, बी जॉन के, सी न्यूटन, डी गॅलिलिओ. कोणी लिहिलेलं आहे? हार्ग्रीव्ज यांनी स्पिनिंग जेनी या यंत्राचा शोध लावलेला आहे. यानंतरचा प्रश्न पहा. मध्ययुगीन युरोपमध्ये भाडेकरू म्हणून जमीन मिळालेल्या कुमकुवत व्यक्तीला असे म्हटले जात असे. काय म्हटले जात होते? ए लहान शेतकरी, बी धनी, सी प्रभू, डी भाडेकरू. काय म्हटलं जात होतं? भाडेकरू असं म्हटलं जात होतं. पुढचा प्रश्न पहा. कॉन्स्टँटिनोपल शहर तुर्कांनी या वर्षी काबीज केले. कुठल्या वर्षी काबीज केलेलं आहे? ए 1453, बी 1454, सी 1463 आणि डी 1498. कुठल्या वर्षी झालेला आहे? ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव केलेला होता, ते ताब्यात घेतलेलं होतं, काबीज केलेलं होतं 1453. यानंतर भौगोलिक संशोधनाला खूप प्रोत्साहित किंवा प्रयत्न झालेला आहे आणि नवीन भूखंड शोधून काढलेलं आहेत. ही एक महत्त्वाची घटना आहे. भूमार्ग बंद झाला होता. यानंतरचा प्रश्न आहे पहा. धार्मिक सुधारणेचा सकाळचा तारा असे कोणाला म्हणतात? तर कोणाला म्हणतात? जॉन वायक्लिफ यांना म्हटले जाते. कोणत्या देशाला पुनर्जीवनाची मातृभूमी म्हटले जात असे? कुठल्या देशाला सांगा पाहू? इटली या देशाला पुनर्जीवनाची मातृभूमी म्हटली जाते. आफ्रिकन खंडाच्या दक्षिणेकडील टोकाला केप ऑफ गुड होप असे नाव कोणी दिले? तर हे बार्थोलोम्यू डायस यांनी दिलेलं आहे. त्यानंतर भारताकडे येणारा नवीन जलमार्ग कुणी व केव्हा शोधला? तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं तुम्हाला माहितीच आहे, 1498 मध्ये वास्को द गामा यांनी शोधून काढलेला आहे भारताकडे येणारा नवीन जलमार्ग. पुढचा प्रश्न पहा. ग्रहांचा सूर्यकेंद्र सिद्धांत कोणी मांडला? ग्रहांचा सूर्यकेंद्र तर हे कोपर्निकसने मांडलेला आहे. न्यूटननं काय केलेलं आहे? गतीचा शोध लावलेला आहे, पण ग्रहांचा सूर्यकेंद्र सिद्धांत हे कोणी मांडलेला आहे? कोपर्निकस यांनी. पुढचा प्रश्न पहा. अवकाशातील सर्व ग्रहांच्या हालचाली गुरुत्वाकर्षणामुळे नियंत्रित केल्या जातात असे कोणी म्हटले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर न्यूटन येतो. पुढचा प्रश्न पहा. औद्योगिक क्रांती म्हणजे काय? सांगा पाहू. 18व्या शतकास काय झालं आहे? यंत्र आधारित उद्योगधंद्यामध्ये झालेली वाढ आणि उत्पादनामध्ये काय झालं? मोठी वाढ झालेली आहे. त्याला काय म्हणतो आपण? औद्योगिक क्रांती. यंत्राच्या सहाय्याने उद्योग निर्मिती झालेली आहे. या ठिकाणी पहा. 1774 मध्ये 13 वसाहतींचे प्रतिनिधी या ठिकाणी भेटले. ए न्यूयॉर्क, बी वॉशिंग्टन, सी शिकागो, डी फिलाडेल्फिया. कोण्या ठिकाणी भेटलेले होते 1774 मध्ये? 13 वसाहतीसह. तर डी ऑप्शन्स आहे. कुठला आहे? डी ऑप्शन्स. फिलाडेल्फिया या ठिकाणी एकत्र 13 वसाहती आलेले होते. त्यानंतर पहा. यंग इटली पक्षाची स्थापना खालील व्यक्तींनी केली. कोणी केली सांगा पाहू? ए जोसेफ मॅझिनी, बी गॅरिबाल्डी, सी कॅहोर मोझा आणि डी बिस्मार्क. कोणी केलेलं होतं? जोसेफ मॅझिनी यांनी काय केलेलं आहे? यंग इटली पक्षाची स्थापना केलेली आहे. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा पहा. स्पिरिट ऑफ लॉज या साहित्याचे लेखक कोण? स्पिरिट ऑफ लॉज खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ए मॉन्टेस्क्यू, बी रुसो, सी व्होल्टेअर, डी कार्लाइल. कोण आहे सांगा पहा स्पिरिट ऑफ लॉजचे? मॉन्टेस्क्यू. ऑप्शन्स ए. नेक्स्ट आहे पहा. रक्त आणि लोह या तत्वज्ञानाचे समर्थन खालील व्यक्तींनी केले. कोणी केलं होतं? ए जोसेफ मॅझिनी, बी गॅरिबाल्डी, सी कॅहोर मोझा, डी बिस्मार्क. कोणी केलं होतं? डी बिस्मार्क यांनी केलेलं होतं. पुढचा प्रश्न पहा.
आधुनिक युरोपमध्ये राष्ट्र राज्यांच्या उदयाचे कारण कोणते होते? 1. व्यापार वाढ. पुढचा बी. सरंजामशाहीचा ऱ्हास. सी. राजेशाहीचा उदय. आणि डी. धार्मिक संकट. कोणतं होतं सांगा पाहू? सरंजामशाहीचा ऱ्हास हे सर्वात महत्त्वाचं उत्तर होतं. पुढचा प्रश्न पहा. सप्तवार्षिक युद्ध या देशामध्ये झाले. ए. फ्रान्स आणि रशिया. बी. फ्रान्स आणि इंग्लंड. सी. फ्रान्स आणि अमेरिका. डी. अमेरिका आणि इंग्लंड. सप्तवार्षिक म्हणजे 7 वर्ष युद्ध चाललेलं होतं. कोणत्या 2 देशामध्ये सांगा पाहू? फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यामध्ये काय झालेलं आहे? फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यामध्ये सप्तवार्षिक युद्ध झालेलं होतं. यानंतरचा प्रश्न आहे पहा. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात वसाहतीचे नेतृत्व खालील व्यक्तीने घेतले होते. कोणी? ए. जेम्स ॲडम बी. बी. बेंजामिन फ्रँकलिन. सी. जॉर्ज वॉशिंग्टन. डी. थॉमस जेफरसन. कोणी केलेलं होतं? जॉर्ज वॉशिंग्टन. कोणी? जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्षसुद्धा होते अमेरिकन स्वातंत्र्य युद्धातील. म्हणूनच ते पहिले राष्ट्राध्यक्ष झाले होते. आता कोण आहेत सांगा पाहू? डोनाल्ड ट्रम्प. येस. तर पुढचा प्रश्न पहा. या करारानुसार ब्रिटनने अमेरिकेच्या 13 वसाहतीचे स्वातंत्र्य मान्य केले. कुठला करार झाला होता सांगा पाहू? ऑप्शन सी. पॅरिसचा करार. बी. रोम करार. सी. बर्लिन करार. आणि डी. व्हिएन्ना करार. तर याच्यामध्ये पॅरिसचा करार झाला होता. यस. याच्यानंतर पाहूया. फ्रेंच राज्यक्रांती दरम्यान संविधानात्मक राज्यसत्तेचा पुरस्कार करणारे तत्त्वज्ञानी होते. ए. रुसो. बी. वोल्टेयर. सी. मॉन्टेस्क्यू. डी. थॉमस पेन. कोण होतं सांगा पाहू? मॉन्टेस्क्यू. यानंतरचा प्रश्न पहा. इटलीच्या एकीकरणाचे शिल्पकार होते. कोण होते सांगा पाहू? तर ह्या ठिकाणी दोघा तिघांची नावे दिलेलं आहे. ए. बिस्मार्क, गॅरिबाल्डी, मॅझिनी. ग्रुप दिलेला आहे तिघांचा. बी. कॅहोर, गॅरिबाल्डी, मॅझिनी. सी. कॅहोर, बिस्मार्क, विक्टर, इमॅन्युअल. डी. मॅझिनी, नेपोलियन, विक्टर, इमॅन्युअल. तर हे इटलीच्या एकीकरणाचे शिल्पकार होते. कोण होते सांगा पाहू? ब. कॅहोर, गॅरिबाल्डी आणि मॅझिनी. कॅहोर, गॅरिबाल्डी आणि मॅझिनी हे बी ऑप्शन्स. ही जोडी लक्षात ठेवा. यानंतरचे प्रश्न पहा. अमेरिकन लोक कोणता दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतात? 4 जुलै. हे लक्षात ठेवा. यंग इटलीची स्थापना कुणी केली? कुणी केलेलं आहे? मॅझिनी, यंग इटली. पुढचा प्रश्न पहा. फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी फ्रान्सचा राजा कोण होता? तर लुई 16वा म्हणून फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी फ्रान्सचा राजा होता. कोण होता? लुई 16वा. पुढचा प्रश्न पहा. बॅस्टिलचे पतन कोणत्या वर्षी झाले? कोणत्या वर्षी झालेलं आहे? 14 जुलै 1789 मध्ये बॅस्टिलचे पतन झालेले वर्ष आहे. पुढचा प्रश्न पहा. फ्रेंच क्रांतीला प्रेरणा देणाऱ्या प्रमुख तत्त्वज्ञानीची नावे सांगा. कोण होते सांगा बरं फ्रेंच क्रांतीला प्रेरणा देणारे? तर त्यावेळेला रुसो, वोल्टेयर आणि मॉन्टेस्क्यू हे महत्त्वाचे तत्त्वज्ञानी होते. पुढचा प्रश्न पहा. फ्रेंच राज्यक्रांतीने लोकांना दिलेली प्रमुख आश्वासने कोणती होती? तर ती कोणती होती? स्वातंत्र्य, समानता, बंधुता हे महत्त्वाची आश्वासने होती. त्यानंतरचा प्रश्न पहा. मनुष्य स्वातंत्र्य जन्माला येतो पण तो सर्वत्र साखळ्यांनी जखडलेला असतो हे कोणी म्हटलेलं आहे? तर हे रुसो यांनी म्हटलेलं आहे. हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा. रेड शर्ट्स स्थापना कुणी केली आणि इटलीच्या एकीकरणासाठी काम कोणी केले? कोणी केलेलं होतं? गॅरिबाल्डी यांनी केलेलं होतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे प्रश्नांची उत्तरेसुद्धा देण्याचा प्रयत्न केला असेल तर पुन्हा हा व्हिडिओ पहा. यानंतर आणखीन तुम्हाला महत्त्वाचा आणि चांगला व्हिडिओ तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून मिळणार आहे. त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. काही डाऊट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा.
थँक यू फॉर वॉचिंग.